नमस्कार मंडळी, मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऑइल पेंटिंग हा आहे पार्ट 3. याआधी मी 2 पार्ट अपलोड केलेले आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आणि ह्या वेळेमध्ये आज आपण ह्या पेंटिंगचे फायनल डिटेल्स पूर्ण करणार आहोत. हे पेंटिंग बरेच दिवस ड्राय होण्यासाठी ठेवलं होतं आणि आता हे कम्प्लीटली ड्राय झालेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडा उशीर लागला. पहिले आता हे पेंटिंग आपण फ्रेम करणार आहोत आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत. चला सुरू करूया. मार्केटमधून मी कॅनव्हासची साईजची फ्रेम आणली आणि हे पेंटिंग मी घरीच फ्रेम केलं. मी कुठून फ्रेम आणतो हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. सगळ्यात आधी मी थोडंसं लिंक्सोडल घेतो एका कंटेनरमध्ये आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये मी टर्पेंटन घेतो आहे. टर्पेंटन मी थोडं जास्त घेणार आहे कारण ते ब्रश धुवायला पण उपयोगी पडतं. आणि मागच्या पॅडमध्ये जे कलर वापरले होते ते पूर्णपणे सुकून गेले होते, त्यामुळे थोडं हे पॅलेट क्लीन करता आलं नाही. आणि आता ह्याच्यावरच मी ऑइल कलर काढून घेतो आहे. तर म्हणजे आता मी सगळे कलर्स पॅलेटवरती घेतलेले आहेत आणि आता ह्याचे शेड्स मिक्स करून मी ते अप्लाय करणार आहे. मित्रांनो, ह्या पेंटिंगवरती आता मी ही फायनल लेअर करतो आहे. यात मी सगळे डिटेल्स करणार आहे आणि ज्या गोष्टी मला चेंज करायच्या आहेत ते मी ह्या लेअरमध्ये करणार आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण हे पेंटिंग कंप्लीट करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा या सिरीजचा 3rd पार्ट आहे. व्हिडिओ अपलोड करायला मला बराच वेळ लागला, त्यासाठी सगळ्यांना सॉरी. ऑइल कलर ड्राय व्हायला खूप वेळ लागतो आणि मला ही मागची लेअर पूर्णपणे ड्राय पाहिजे होती. त्यानंतरच मी पुढचं काम करणार होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आजारी पडलो होतो, त्यामुळे मला या पेंटिंगवर कामच करता आलं नाही. ह्या जागेवर रेड कलर पसरलं होतं, त्यामुळे इथे मी परत पेंट करतो रेड कलरने. मला सबस्क्रायबर्सचे पण खूप कमेंट्स आले की पार्ट 3 लवकर अपलोड करा. सबस्क्रायबर खूप चांगला सपोर्ट करत आहेत. असाच सपोर्ट कायम असू द्यात आणि मला चांगले चांगले टॉपिक सजेस्ट करा. आणि ह्या चॅनलवर तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण नक्की सांगा. ओव्हरऑल ह्या पेंटिंगमध्ये खूप टेक्स्चर्स आहेत आणि हे पेंटिंग पूर्ण जरी वाटत असलं तरी खूप काम बाकी आहे. काही करेक्शन्स आहेत, डिटेल्स आहेत आणि मी आधीच्या लेयर्समध्ये कलर ब्लेंड केला नव्हता, तर तो मी आता ब्लेंड करतो आहे. आणि स्किन टोन थोडं रेडची साईडने आहे, तर तो मी आता मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. मोत्यांच्या ज्या माळा आहेत त्यावर मी व्हाईट कलरने हायलाईट देतो आहे, त्यामुळे ते अजून उठून दिसतील. ह्या लेअरला पण ड्राय व्हायला बराच वेळ लागणार होता, म्हणून मी आधीच फ्रेम करून घेतलं. कारण वेट पेंटिंग असताना फ्रेम करणं जरा कठीण होतं. जेव्हा हे पेंटिंग पूर्णपणे ड्राय होईल तेव्हा ह्यावर मी वॉर्निश पण अप्लाय करणार आहे. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी वॉर्निशची प्रोसेस पण आपल्यासोबत शेअर करीन. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. या पेंटिंगनंतर मी अजून एक प्रोजेक्टवर काम करणार आहे, ते पण ऑइल पेंटिंग असणार आहे. त्याच्या प्रोसेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा बघायला आवडेल, एक पूर्ण व्हिडिओ बघायला आवडेल की अशी 2-3 पार्ट बघायला आवडेल, हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इंस्टाग्रामवर पण जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर मला नक्की फॉलो करा. तिथे तुम्हाला माझे बाकीची पेंटिंग पाहायला भेटतील. तुम्हाला माहीत आहे का, लहान वयातच छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवलं होतं की या भूमीवर स्वराज्य निर्माण करायचं. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता. त्यांनी सह्याद्रीतील किल्ले जिंकत स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली होती. महाराज केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले राजे होते. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला धैर्य, स्वाभिमान आणि प्रेरणा देते. तर अशा प्रकारे हे पेंटिंग फायनली कंप्लीट झालेलं आहे आणि हे आहे फायनल रिव्हील. तुम्हाला हे पेंटिंग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.